सावळे रुपडे चोरटे चित्ताची भगवंताला पाहिलं, त्याच्या गळ्यात माळ घातली आणि अजिता गाये त्याची दाशी म्हणून राहिली. एवढा परमात्मा सुंदर. बाकीच्या असणाऱ्या सगळ्या रत्नांची वाट लागली. शेवटी अमृत निघाला. धन्वंतरी अमृताचा कळश घेऊन बाहेर आले. मग अमृतासाठी तर असणारं दैत्याचं देवाचं भांडण सुरू झालं. दैत्याने अमृत घेतलं आणि पळाले. आणि पळाल्यानंतर आता ते देव त्यांच्या पाठीमागे, दैत्य जर अमृत पिले तर अनर्थ ओढवेल. अमृत दैत्य पिऊ नये म्हणून भगवंताने मोहिनीचं रूप धारण केलं. समोर मोहिनीला पाहिलं, अमृत तुला विसरून गेले. देवाने असं रूपच गेलं होतं. हो, भगवान शंकराने या इच्छा केली की मला एकदा तुमचं रोहिणीचं रूप दाखवा, मोहिनीचं रूप दाखवा. शंकराचे हाल झाले. ते एवढं सुंदर ते रोहिणी रूप पाहिलं मोहिनीचं आणि जागेवर थांबली. काय म्हणले, काय भानगडे केसरी, हे अमृत घेऊन पडू, तुमच्या हाताने वाटा. ती म्हणली का परस्त्रीवर असा विश्वास ठेवणं बरं नाही. ते म्हणले आमचा 100% विश्वास. माझ्यात वाटण्यात काही भेद झाला तर तुम्ही दोष मला देऊ नका. ते म्हणले अजिबात नाही, ते म्हणतात तसं. आणि मग तिच्या हातात अमृत दिलं. देवाची पंगत बसली, पाठी बागून आली. दैत्याची पंगत बसली. ते दैत्याकडे बघून नुसते हसायची. ते हसण्यातच दंड होते. ते तोवर तिकडे देवाला वाटून टाकला अमृत. अमृत मिळायचे देवालाच मिळाले. मग देव दैत्य संग्राम झाला. प्रसिद्ध आहे तो. रक्ताची पाठ वाहिली. बळीला मारलं. शुक्राचार्याने संजीवनी मंत्राच्या बळावर त्याला पुन्हा जिवंत केलं. बळीला राज्य मिळालं. बळी शेवटी असणारा राजा झाला. स्वर्गातला राजा झाला बळी. आणि त्या आधी ती एका दिवशी दुःखी होती. माझी मुलं देशोधडी लागली देवा. कुठं गुहेमध्ये लपून बसले, कुठं अरण्यात लपून बसले सगळे देव. मग कश्यपानं सांगितलं, तू पयोव्रत म्हणून एक व्रत आहे, त्या व्रताचं आचरण कर. 12 दिवसाचं असतं. तिने ते आचरण केलं म्हणतात. ते व्रत केलं, ते फळाला आलं. आणि मग तिच्या पोटी वामन भगवान जन्माला आले. बोले वामन भगवान की जय. सुंदर असणारा ब्राह्मणाचा वेश आहे, बटू वेश आहे. आणि वामन बळीच्या यज्ञात जातात. आता आपल्याला थोडं धावतं यावं लागेल. बळीच्या यज्ञात गेले. भगवंताचं रूप पाहिलं. बळी म्हणतो मी पुष्कळ ब्राह्मण पाहिले, पण भूदेवा आपल्यासारखा तेजस्वी ब्राह्मण कुठंच पाहिला नाही. माझ्या यज्ञात आला, माझा यज्ञ पवित्र झाला. बोला तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणले एक काम कर, मला द्यायची झालं ना 3 पाच भूमी मला दान.
ते म्हणले आतापर्यंत फार सुंदर बोललात तुम्ही आणि मला असं वाटतं तुम्हाला मागण्याचं ज्ञान नाही. देवानं सांगितलं ब्राह्मणांना अल्पसंतोषी असावं, संतुष्ट असावं. अरे 3 पाच भूमी म्हणजे मला यज्ञासाठी बदल म्हणले, मला काय करायचं. ते म्हणले दिली तसं नाही, संकल्प सोडा. झारीत पाणी घेतलं, संकल्प सोडायच्या वेळेला शुक्राचार्याने सांगितलं बळी संकल्प सोडू नको. हा विष्णू आहे, तो विराट रूप धारण करू शकतो. त्याने सांगितलं न मानावे तैशे गुरुचे वचन. तुम्ही आज गुरु असाल तरी मी तुमचं ऐकणार नाही. आड आला म्हणून फोडीला डोळा. झारीतून पाणी खाली आहे ना. वामन विषयातल्या परमात्म्यानं सांगितलं बळी काळी उचून पहा. तर बळीचा त्या डोळाच फोडला शुक्राचार्याचा बळीनं. आड आला म्हणून फोडीला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला. भगवंताने विराट रूप धारण केलं म्हणतात. एका पावलामध्ये पृथ्वी संपवली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश पाताळ सगळं संपून टाकलं. आणि बळीला सांगितलं बळी माझं 3रं पाऊल दान घेणं शिल्लक हे कुठं ठेवू. ते म्हणले दाता वेगळा आणि दान वेगळं. दान मी दिलं ते संपवलंस, पण मी दाता अजून शिल्लक आहे. तुझं पाऊल असणारं माझ्या डोक्यावर ठेव. बळी सर्वस्व उदार जेने उभारीला करून कहार तो पातळी घातला. बळीच्या डोक्यावर पातळ पाय दिला आणि पद बळीला पातळी घातली. तुका म्हणे बळी, तुका म्हणे, तुका म्हणे बळी जीवा दिला पायात. तुका म्हणे बळी जीवा दिला पायात. जीवा दिला पायात. जीवा दिला बळीला पातळात घातलं. आणि बळीच्या अवतारावर भगवान प्रसन्न झाले. बळी तुझ्या अवतारावर प्रसन्न आहे, आता बोल काय देऊ तुला. ते म्हणले देवा आता काय देतो. आता एकच कर. आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे. द्वारपाळ बळी द्वारी सांगतात. ते म्हणतात एवढी घटना घडल्यानंतर बळीची आई देवाकडे येत आहे. देवानं पाहिलं बळीची आई आपल्याकडे येत आहे. देव घाबरला, दरदरून घाम सुटला त्याला वाटलं न जाणू ही महान पतिव्रताईच्या मुलावर मी अन्याय केलाय, अरे मला काय शाप देईल. ती जवळ आल्यानंतर सांगते देवा घाबरू नको रे, मी तुला शाप द्यायला नाही आली. मग माझी धन्यता सांगायला आली. काय हा बळी माझ्या उदरात होता त्यावेळेला याचा पिता विरोचन राजा स्वर्गवासी झाला. मी त्याच्याबरोबर सती निघाले होते, पण याचा गर्भ माझ्या उदरात असल्यामुळे लोकांना सती जाण्यापासून रोखलं. मला बरं झालं देवा त्याचा चीज झालं. बली हुई सती नाही भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ. भला नहीं गई विरोचन के साथ. भाई का पुत्र पैदा किया प्रभु पधारे. ऐसा पुत्र पैदा किया हे प्रभु पधारे. ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पधारे. ऐसा पुत्र पैदा किया प्रभु भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ. ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसार. बरं झालं देवाने सती गेली नाही.
अशा पुत्राला मी जन्म दिला की सगळ्या जगानं देवाच्या समोर हात पसरावा, तो देव माझ्या मुलाच्या समोर हात पसरवतो. दाता एकरा भिकारी सारी दुनिया, जगात एक दाता आहे आणि अशा दाता सुद्धा माझ्या मुलाच्या समोर भीक मागतो, जगात मी धन्य आहे अशी ती म्हणते. पण द्वारपाळ झाला देव. आता वैकुंठात देव नाही, बऱ्याच दिवस झालं देवच नाही, मालकच नाही, गाव तिथल्या लोकांना जमेना. मग स्वतः असणारी लक्ष्मी अगदी भिकारणीच जवळजवळ वेश घेतला, 2-3 कलरचं लुगडं दिसली. पूर्वी असायचं, फार गरीबी असायची पूर्वी महाराज. काही माता भगिनीला तर एकच कपडा, अर्धा नदीवर धुवायचा, तो वाळायचा, तो नेसायचा, मग अर्धा धुवायचा. असे इतके गरिबी पाहिल्या आपण, पाहिल्या ग्रामीण भागात आदिवासी सारखं जीवन होतं आपलं त्या काळात. वाईट होत. 2-3 असणाऱ्या कलरचं मध्ये शिवलेलं असं लुगडं अंगावर घेतलं आणि अगदी एखाद्या निर्वासित महिलेसारखी लक्ष्मी बळीच्या दारात. ती म्हणली, बळी मला कुणीच नाही, मला नाही आई, नाही वडील, कुणी मुलगा, माझ्यावर फार विकट वेळ आहे. बळीने सांगितलं काय हरकत नाही, नसू दे ना तुला कुणी, मी आहे तर माझ्या इथं राहा. हो बळी, मी तुला भाऊ मानते आजपासून, तुम्हाला बहीण मान. हो ठीक आहे, काय हरकत नाही, राहील तर तसं नाही, मला काहीतरी काम सांग, तुझे इथं फुकट खाणं मला बरं नाही वाटत रे. मग काय करते काम? काय नाही, तुझं सगळं राजवाडा झाडायला राहिली. आता जशी दिवाळी जवळ आली ना तशी आली. ती म्हणली, तू माझा भाऊ आहेस ना? हो. मी तुला आता दिवाळीची भेट मागशील, देशील? देईल. माझ्याकडे काय कमी, काय पाहिजे तुला? ते दारा जेवढा द्वार पडेल ना तेवढा देऊन टाक. ते म्हणजे द्वारपाळाला काय नेऊन काय करतो? अरे बळी, तो तुझा भाऊजी. देवाला मुक्त केलं महाराज. देव मुक्त झाला. दिवाळीची भेट म्हणून असणारी बळी. म्हणून आता तुम्हाला सांगतो ना, बळी प्रतिपदा म्हणतात ना, त्याच कारण असो आपला दिवाळीचा सण असणारा 6 दिवसाचा असतो. 6 दिवसाचा. वत्स द्वादशी, दुसरा दिवस धनत्रयोदशी, तिसरा दिवस नरक चतुर्दशी, चौथा दिवस अमावस्या लक्ष्मीपूजन, त्याच्यानंतरचा दिवस बलिप्रतिपदा आणि त्याच्यानंतरचा असणारा भाऊबीज. या 6 दिवसाचा आपला तो सण असतो. तेव्हापासून त्याला नाव पडलं बलिप्रतिपदा. चला, त्याच्या पुढे असणाऱ्या हार असणारी वंश सगळं सांगायचं झालं ना, वेळ नसतो एवढं भागवतात. काय सांगू शकतो आपण? 5 वर्ष सांगितलं तरी ते संपायचं नाही. म्हणजे सगळं सांगायचं म्हटलं तर आपल्याला त्रोटक सांगावं लागतं. आणि मग तिच्या पुढे असणारी एक 8व्या स्कंदामध्ये सुरुवातीलाच आजमेळाचं आख्यान येतं. आजमेळ ब्राह्मण होता. समिध आणण्यासाठी वनात रोज जायचा. पण एका दिवशी त्याने ठरवलं असं मधून जाऊ, शॉर्टकट. आता सगळ्या गोष्टीला शॉर्टकट आलाय, कथेला शॉर्टकटच येतो. अरे 2-2 टाइम सांगून बी ती सगळी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण सांगण्याचा आणि प्राधान्याने जे कथा सांगणं गरजेचं आहे. आणि असं असलं पाहिजे त्या कथेतून आपल्याला तुम्हाला काही बोध झाला पाहिजे, मिळालं पाहिजे. ते कथे महत्वाचे. तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्यामुळे ब्राह्मण आहे.
आचार विचारयुक्त आहे, आचार संपन्न आहे. रोज समिधा आणायच्या, यज्ञ करायचा, अध्ययन अध्यापन करायचं. समिधा आणण्यासाठी गेला पण मधल्या शॉर्टकटने जात असताना त्याला जाताना एक दृश्य दिसतं.